त्यातला भगवा ध्वज फडकवून त्यांना ग्वाही द्यायची आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोलो. सियावर रामचंद्र की. हर हर. राजमाता जिजाऊ मा साहेबांचा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आजच्या संत समावेश या धर्म जागरण अतिशय आगळ्या वेगळ्या या महासंमेलनाला उपस्थित आणि याचं संयोजन आयोजन करणारे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठाचे सर्वे सर्वा परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज, महंत रामगिरी महाराज, परमपूज्य योगी निरंजननाथ महाराज, देवव्रत महाराज वास्कर जी, गैनीनाथ महाराज अवसेकर, माणिक महाराज मोरे, आदरणीय प्रल्हाद दादा पै जीवन विद्या मिशनचे, अक्षय महाराज भोसले, बाकी आपले खासदार आहेत, धैर्यशील माने, संजय मंडलिक आहेत, सर्व मान्यवर आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि आजच्या 2 दिवसाच्या या धर्मजागरण या संमेलनाला वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, दशनामे आखाडा, महानुभाव पंथ, लिंगायत पंथ, शीख पंथ, वीरशैव पंथ, 12 आखाड्यांचे साधू, जीवन विद्या मिशन, शनी भगवान संप्रदाय, योगी महासभा, स्वामी समर्थ संप्रदाय, सकल संत वंशज, स्वामीनारायण पंथ, धन निरंकार पंथ, वेद पाठशाळा, रामदासी संप्रदाय, इस्कॉन परिवार, अनिरुद्ध बापू परिवार, गोसेवक परिवार आणि श्री सदस्य, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व संप्रदाय व परंपरा. आता ह्याच्यामध्ये कोण राहून गेला असेल तर माफ करा, कारण ती माझी चूक नाही, ज्यांनी लिहून दिलंय त्यांनी ते वाचलेलं आहे. मी अक्षय महाराजांनी दिले मला, काय चूक असेल तर त्यांची. आणि 2 दिवसामध्ये आज हजारो हे आध्यात्मिक क्षेत्रातील आपण उपस्थित आहात. मी तुमचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी यायच्या पूर्वी आम्ही आता सगळे पुरुष मंडळी आहोत, पण मगाशी कीर्तनकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील माझ्या लाडक्या बहिणी पण व्यासपीठावर होत्या. स्वामीजींनी आपण बरोबर त्यांना न्याय दिलेला आहे, कारण शेवटी आता लाडक्या बहिणी पण पॉवरफुल झालेल्या आहेत. स्त्री शक्ती, नारी शक्ती खरं म्हणजे ही आपली ताकद आहे, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून त्यांना देखील ही व्यासपीठ आणि इथून बोलण्याची संधी मिळाली. असा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असं तुकोबा माऊलींनी म्हटलंय. आणि
आज दसरा नवरात्रीपूर्वच आला आहे, नवरात्रीच्या अगोदर असं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. 2 दिवसांनी आदिशक्तीचा उत्सव नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि त्यामुळे आदिशक्ती करवीर वासिनी आई अंबाबाईच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना देखील वंदन करतो. आज खरं म्हणजे दक्षिण काशी पंचगंगेच्या कुशीत आज संतांचा हा मेळा जमलेला आहे. ते सिद्धगिरीसारख्या जागृत आणि पवित्र अशा स्थळी हा मेळा होतोय. या निमित्तानं काळ सिद्धेश्वरांच्या चरणी देखील कोटी कोटी प्रणाम. आणि खरं म्हणजे आज आपण इथे उपस्थित आहात आणि म्हणून व्यासपीठावर उपस्थित मान्यवर देखील आणि आपण सगळे संत सज्जन सिद्धगिरी या भूकैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र भूमीवर आल्यामुळे मी इकडे कधी आलो तर मला जरा वेगळंच वातावरण वाटतं. आणि मग पहाट स्वामीजींकडे आलो की पहाट कधी होते माहीतच नाही. तिकडे ते म्हणाले मुंबईत आल्यावर पहाट कधी होते कळत नाही, पण मी इकडं आलो तरी पहाट कधी होते आपल्यामध्ये चर्चा करता करता. आणि आपली चर्चा म्हणजे हे सर्वसामान्यांच्या हितावर, आपल्या धर्माचं जागरण कसं झालं पाहिजे यावरच होत असते. आणि म्हणून राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे कायम मोठं असतं हे मानणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला येताना एक आगळा वेगळा आनंद मनामध्ये आहे. इतर कार्यक्रम खूप असतात, राज्यात असतात, राज्याच्या बाहेर मला बोलवतात, परंतु सगळ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमामधलं रेकॉर्ड ब्रेक या कार्यक्रमाने केलेला आहे. कारण राजकारणाच्या धकाधकीमध्ये अशा प्रकारचे काही क्षण, काही मिनटं, काही तास दुर्मिळ असतात. ती आज माझ्या भाग्याला आलेली आहेत, त्यामुळे मी भाग्यवान समजतो. आणि आपल्या संत महात्म्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय राज्याचा गाडा हाकणं काही शक्य नाही. आपल्याला माहीत आहे काय काय सरकार स्थापन झाल्यापासून रोज एक ज्योतिष नवीन धरतात. महिन्याभरात पडणार, दुसरा म्हणतो दुसऱ्या महिन्यात पडणार, तिसरा म्हणतो तिसऱ्या महिन्यात पडणार. असं पडणार 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 म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण काळ हे सरकार कायम राहिलं. आणि त्यांचा ज्योतिषी फेल झाला. मला सांगितलं असतं तर खरा ज्योतिषी तर दिला असता मी. पण तो खरा ज्योतिषी चांगल्या माणसांकडे जाईल, वाईट वृत्तीच्या माणसांकडे, दुष्टांकडे कशाला जाईल. आणि मग सरकार टिकलंच नाही तर सरकारने मजबूत असं काम केलं. सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो ते करून या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं. त्याच्यावर मी बोलतो. पण संत सज्जनांचे पोटभर आशीर्वाद मिळाले, पोटभर मायासुद्धा मिळाली आणि त्यामुळेच हा एकनाथ शिंदे हे काम करू शकला. काल मीरा भाईंदर इथे भागवत सत्संग समारोह झाला. 2 शंकराचार्य होते, आणखी काही जगद्गुरू होते, काय काय त्यांच्या आपल्या मी काय त्याच्यामध्ये जात नाही, कारण ते कुणाची पदवी मागे पुढे झाली तर अडचण होऊ शकते म्हणून. पण तिथे गेल्यावर देखील एक वेगळा आनंद मिळाला. आणि कालच आपल्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा आपण देण्याचा निर्णय घेतला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. ते शंकराचार्यजी म्हणत होते, मी त्यांना म्हणालो CM म्हणजे
चीफ मिनिस्टर म्हणतात लोक. मी म्हणालो CM म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. CM म्हणजे कॉमन मॅन मी मानतो, कारण मग सर्वसामान्य माणसामध्ये जायला अडचण येत नाही, प्रोटोकॉल अडवा येत नाही. पोलिसांना आमच्या थोडा त्रास होतो, पण त्यांना मी सांगितलं आहे की चिंता करू नका, ही जनताच माझं प्रोटेक्शन आहे आणि जनता माझं टॉनिक आहे. पण त्या शंकराचार्यांनी म्हणाले की शंकराचार्य म्हणाले, त्यांनी म्हणाले CM म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणताय कॉमन मॅन, पण आजपासून तुम्ही काऊ मॅन झाले, गाईचा माणूस. बोले गाई का बेटा, गाईचा मुलगा. मला समाधान वाटलं, कारण या ठिकाणी जे अनेक वर्षापासून लोकांच्या भावना होत्या, त्या भावना जपण्याची संधी मला मिळाली. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये असे अनेक निर्णय घेण्याचं भाग्य मला मिळालं. जर 2-2.25 वर्षापूर्वी लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, तुमच्या मनातलं सरकार जर आलं नसतं, आणलं नसतं, तर माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना, लाडक्या ज्येष्ठांना मला काही देता आलं नसतं. आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा पण देता आला नसता, तिथं पण आडवं आलं असतं काहीतरी. पण आम्ही आडवं ते बाजूला केलं आणि ते सरळ सगळे स्पीड ब्रेकर बाजूला केले आणि निर्णय आम्ही घेतला. आणि हेही केलं आम्ही की खरं म्हणजे गोशाळेचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून स्वामीजी प्रत्येक गाईला 50 रुपये प्रति दिवस चाऱ्यासाठी देण्याचा पण आम्ही निर्णय घेतला. स्वामीजी मला म्हणाले की गोशाळेमध्ये आपण देणार, पण शेतकऱ्यांकडे काही गायी असतील तर त्याचं काय करणार. तर ते आम्ही, शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, माझ्या शेतकऱ्याला जिथं फायदा होत असेल तर तो सरकार कुठेही हात आकडता घेणार नाही. शेवटी हे शेतकऱ्याचं राज्य आहे, बळीराजाचं राज्य आहे, वारकऱ्याचं राज्य आहे, कष्टकऱ्याचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, माझ्या युवकांचं आहे आणि माझ्या ज्येष्ठांचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हे सरकार तुमचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. म्हणून आपली संस्कृती, आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे, पुढं नेली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला आठवण मी सांगतो, जेव्हा महाविकास आघाडीचं अगोदरचं सरकार होतं तेव्हा सगळी मंदिरं बंद होती. औशिकर महाराज बरोबर आहे ना, सगळी मंदिरं बंद होती, सगळे सण उत्सव बंद होते, लोक आंदोलन करत होते मंदिरं खोला म्हणून, सण उत्सव सुरू करा म्हणून. परंतु ते काय होत नव्हतं, कारण आता ते कोणाबरोबर बसले होते त्यामुळे त्यांना ती अडचण होती. मंदिरं कशी उघडायची, सण उत्सव हिंदू धर्माचे कसे सुरू करायचे. पण हे सगळं झाल्यानंतर बघा, आपण सरकारच बदलून टाकलं आणि तुमचं सरकार आणलं. पहिला गोविंदा उत्सव केला, गणपती केला, नवरात्रोत्सव केला, सगळे मंदिरं आपण उघडून टाकली आणि सगळ्यांना दर्शन खुलं केलं. हे आपल्याला करता आलं असतं का? आपल्या आशीर्वादाने सरकार बदललं म्हणून आपण ते केलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपल्या गोमातेला या ठिकाणी खरं म्हणजे देशी गाई ज्या आहे, स्वामीजींनी आपल्या अगोदरच आपण IVF सेंटर केलं ना, आणि गोमाता देशी गायींची संख्या वाढली पाहिजे, तिचं दूध वाढलं पाहिजे. यासाठी स्वामीजींनी तो, मला वाटतं त्याचं उद्घाटन आपण केलं. आणि म्हणजे स्वामीजी सरकारच्या पुढं आहेत 4 पावलं. आपलं ते हे केलं काय, ते आपण पर्यावरणासाठी पंचमहाभूत
पर्यावरणाचं केलं ना, आता तुम्ही दूरदृष्टीने ओळखलंय, आता तापमानाचं युग नाही, आता बर्निंग युग सुरू झालंय. आता 40, 45, 47, 48, 50च्या पुढं आता पृथ्वी जळतीये. आणि पृथ्वीला वाचवायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. मोठा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस देखील पाहिलं आपण की खूप मोठ्या प्रमाणावर लोक आले आणि त्यामध्ये खूप या ठिकाणी सगळं कसं सेंद्रिय शेती कशी करायची, तापमान कमी कसं करायचं, हे सगळं आपण केलं. कारण ओझोनचा जो थर आहे तो कमी होऊ लागला. आणि पंचमहाभूत हा लोकोत्सव त्यावेळेस खऱ्या अर्थाने पृथ्वीला वाचवण्यासाठी, समाजाला वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी स्वामीजींनी केला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वामीजींचं अभिनंदन करतो. कारण ती आवश्यक बाब होती. आणि म्हणून काही लोक म्हणाले पंढरपूरला मुख्यमंत्री जाऊन मोटरसायकलवर सगळी व्यवस्था बघत होते. माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. कारण शेवटी लाखो वारकरी तिकडे येणार आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि मी फक्त घरात बसून आदेश देणारा नाही, लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब सांगायचे की तुम्ही मंत्रालयात वरती कुणाला चढण्याची, पायरी चढण्याची वेळ येता कामा नये, तुम्ही जाऊन त्यांना भेटा म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं स्वामीजी. आणि त्याला एवढा प्रतिसाद मिळाला, 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. का लाभ पहिला पण होता, लाभार्थी पण होते, योजना पण होती. कटकट नको म्हणून ती योजना सोडून द्यायची म्हणून आम्ही शासन आपल्या दारी केलं. आणि म्हणून नुसतं घरी बसून होत नाही, आपण रस्त्यावर जातो, लोकांना भेटतो, संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो आणि तेव्हा प्रश्न सुटतात. पण काही लोक म्हणतात असं मुख्यमंत्र्याचं काय काम असतं का रस्त्यावर फिरायचं? अरे बोले काय घरात बसायचं मुख्यमंत्र्याचं काम असतं? रस्त्यावर उतरूनच काम करायचं मुख्यमंत्र्याचं काम असतं. आता ते मी काम करतोय, मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, त्यामुळे मला काय अडचण येत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे हे सगळं जे काय आज आपण पाहतोय, आज तुम्ही हे जे काही आज इथं जे महासंमेलन झाले आहे, आपण पुढाकार घेऊन केलं आहे, ही काळाची गरज आहे, ही समाजाची गरज आहे, ही आपल्या धर्माची गरज आहे, ही आपल्या देशाची गरज आहे. ते तुम्ही केलेलं आहे. कारण बघा, मी निवडणुकीचं बोलत नाही, राजकीय बोलत नाही, पण लोकसभेला काय झालं ते आपल्याला माहीत आहे. आणि आपण जे आता त्याच्यामधून एवढे जे 3-4 हजार लोक आहेत, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की हजारो नाही, लाखो नाही, कोट्यावधी लोकांना तुम्ही जागृत करू शकता आणि त्यांना खऱ्या अर्थाने काय आपलं कर्तव्य आहे ते आपण त्यांना त्याची जाणीव करून देऊ शकता. म्हणून आपले लोक, काही लोक सलग सुट्या पडल्या की फिरायला जातात आणि मग टक्केवारी मतांची कमी होते. टक्केवारीबद्दल बोलू शकतो मी अधिकृतपणे, कारण निवडणूक आयोगाचाच आदेश आहे की मतांची टक्केवारी वाढली पाहिजे, सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. पण झालं तिकडे काय, आपले गेले फिरायला आणि ते काय मी बोलत नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय जो आहे, अखंड हरिनाम सप्ताह याचं आणि कीर्तन भजन सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. आध्यात्मिक जग आहे, युग आहे तुमचं. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब आम्हाला प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला घेऊन जायचे सोबत. आम्ही म्हणायचो बाबा हे काय, ते म्हणायचे माणूस आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या अडचणीत असतो, व्यापात असतो,
काही वेळ का होईना पांडुरंगाचं नामस्मरण घेत तो जरा त्याचं शांत मनाला शांती मिळते आणि त्याचे विचार बदलतात, चांगले विचार येतात, वाईट विचार निघून जातात. त्यामुळे ही काळाची गरज आहे आणि मग आम्ही देखील ते तशी परंपरा सुरू ठेवली आहे. आणि म्हणून तुमच्याकडे मी काही म्हटलं अंधश्रद्धा, गैरसमजुती, धार्मिक तेढ, काही लोक बघा समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाजतात. बघा सरकार येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु एकदा नाव गेलं की नाव परत येत नाही, नाव परत येत नाही. आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखं काम आमच्याकडून कधी होणार नाही. आणि एवढं सगळं मी सांगतोय की या सगळ्या गोष्टींचे परिणाम समाजावर होत असतात. पण हे विष जे आहे उतरवण्याचं संजीवनी बुटी फक्त तुमच्याकडे आहे, हे सगळे संजीवनी बुटी तुमच्याकडे आहे. आणि म्हणून हे वारकरी भागवत संप्रदाय सगळं हे समाज प्रबोधन हे आध्यात्मिक हे सगळं जे आहे हे सगळं आता खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःच याच्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मला वाटतं बराचसा बदल समाजामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी आपण हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, आपलं हिंदुत्व व्यापक आहे. आपण आपल्या हिंदू धर्माचा पुरस्कार करत असलो तरी सुद्धा इतर कुठल्याही धर्माचा अनादर करत नाही, आपण द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. परंतु त्याचाच नेमका फायदा काही लोक घेतात. आणि म्हणूनच काही लोक म्हणतात मंदिरात जाऊन घंटा वाजवणारे हिंदुत्व मला मान्य नाही असे म्हणणारे. आता आमचं हिंदुत्व हे लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसणारं आमचं हिंदुत्व आहे, लोकांना मदत करणारं हिंदुत्व आहे, माझ्या लाडक्या बहिणींना मदत करणारं हिंदुत्व आहे, माझ्या लाडक्या भावांना मदत करणारं आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना आहे. आणि म्हणून हे सर्वांना एकत्रित करून सर्वांना जोडणारं हिंदुत्व आहे. मग याच्यामध्ये काय वाईट आहे? ऋषी मुनींच्या साधू संतांच्या विचारांचा वारसा चालवणारं हिंदुत्व आहे. हे व्यापक आहे, हे संकुचित आपली वृत्ती नाही आहे. संत शिरोमणी तुकोबारायांनी सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं निसर्गाचं रक्षण करणारं आमचं हिंदुत्व आहे. म्हणूनच काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या मगाशी म्हटलं मी ते पर्यावरणाचं रक्षण करणारा महायज्ञ म्हणजे सुमंगलम कार्यक्रम याच पावनभूमीत झाला. ते मी मगाशी म्हणालो ते यासाठी. द्या तिचे नाव भूतांचे पाळन, अनेक निर्दळन कंटकांचे. या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे चालणारे आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे हिंदू धर्मावर आपल्या संस्कृतीवर सतत टीका करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांचं आपण विचारांनी निर्दालन करणं गरजेचं आहे, हे सांगणारं आपलं हिंदुत्व आहे. साने गुरुजी म्हणतात जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असं आमचं हिंदुत्व आहे. याच्यामध्ये काय कोणाला वाईट वाटण्याचं कारण आहे? दररोज उठून शिव्याशाप देणं अशी शिकवण हिंदू धर्माने दिले का? रोज शिवाशाप देणं. मोगलांच्या काळात संताजी धनाजीच्या घोड्या, आपल्या मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायचे. तसा शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाही आणि म्हणून रोज शिव्याशाप देतात. का शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये? का गरिबातल्या घरातल्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये? का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झाला पाहिजे असा काय नियम आहे? हा नियम आपण बदलला आणि म्हणून काही लोक अजून मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यातून बाहेर पडलेच नाहीत. अजून त्यांना वाटतच नाही की मुख्यमंत्री बदलला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे.
बरोबर आहे, कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री स्वतःला समजतच नाही, कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. आणि म्हणून या ठिकाणी कुणाना व्यर्थ चिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे, असं आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यामुळे हा तुच्छ, तो नालायक, हरामी, तो हे अमका तमका, हे सगळ्या शिव्या शाप जो माणूस देतो त्याला लोक काय म्हणतात? तुम्ही तुमच्या प्रवचनातून सांगत असता, तुम्ही कीर्तनातून सांगत असता, काही सकाळचे भोंगे वाजत असतात, त्याच्याकडे मला जायचं नाही. पण म्हणून हे जे काय हिंदुत्व जे आहे ते त्यांनी तपासून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, राजसत्तेला सतत मार्गदर्शन करण्याची दिव्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व साधू संतांच्या म्हणजे धर्मसत्तेने केलेला आहे. राज्यसत्तेला मार्गदर्शन करण्याचं काम धर्मसत्तेने केलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, धर्मसत्ता राज्यसत्तेच्या वर आहे आणि म्हणून ती सत्ता आज इथं दिसती आहे. आणि याचा आनंद मला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, साधू संतांचा आशीर्वाद घेणं, मार्गदर्शन घेणं हे धर्मपालन आहे. आणि म्हणून हे काळाची गरज आहे. काही लोकांना आपल्या संस्कृतीचं पालन करणं खटकतं, कारण त्यांची राजकीय पोळी यातून भाजली जात नाही, त्यांना अडथळा येतोय. तो अडथळा आता आपण दूर करायचा आहे, कायमचा दूर करायचा आहे. समाजाला मार्ग मोकळा करून द्यायचा आहे, समाज हित जपायचा आहे, राज्याचं हित जोपासायचं आहे, देशाचं हित जोपासायचं आहे. आणि म्हणूनच खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सर्वांचे आशीर्वाद सतत आमच्या मागे आहेतच. या आशीर्वादांच्या बळावरच आम्ही सुशासन करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय होता? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. आणि म्हणून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणले. जर माझ्या बहिणींना लाडक्या 1,500 रुपये महिन्याला दिले, 18,000 रुपये वर्षाला दिले, तर का पोट दुखतंय? कोर्टामध्ये जातात रद्द करायला योजना. ते म्हणतात 1500नी काय होतंय? हे काय लाच देत आहे का? हे काय विकत घेत आहे का? अरे तुम्ही तर दिलं नाही, पण आम्ही दिलं तर तुम्हाला का दुखतंय? आम्ही तर जास्ती आणखी देऊ. माझ्या लाडक्या बहिणींनी सरकारला ताकद दिली, तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर 1,500 2,000 होतील, 2,500 होतील, 3,000 होतील, त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ. माझ्या लाडक्या बहिणींना देताना हात आकडता घेणार नाही. माझ्या लाडक्या भावांना योजना केली, ज्येष्ठांना योजना केली, शेतकऱ्यांना योजना केली. स्वामीजी, मी आपल्याला सांगतो, तुमच्याकडे एक पुस्तक पाठवतो मी. बंद पडलेले प्रकल्प सुरू केले आम्ही, उद्योग आम्ही आणले. उद्योग मंत्री इकडे येऊन गेले, उद्योग आणले, लोकांच्या हाताला काम मिळतंय. आता ज्याच्या हाताला काम नाही त्याला प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला देतो आपण. आणि योजना ज्या केल्या कल्याणकारी, तुम्ही मला सांगा 2 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात कधी न घेतलेले निर्णय तुमच्या या सरकारने घेतलेत, आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारने घेतलेत. अरे बाबा, बोलून नुसतं नाही चालणार. नोव्हेंबर मध्ये जागृत डोळस राहावं लागणार. आणि म्हणून अयोध्येला पण ट्रेन गेली आपली कोल्हापूरमधून परवा. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. मला वाटलं नाही एवढ्या लवकर आपला सुरू जाईल, तर परवाच्या दिवशी अयोध्येला कोल्हापूरमधून एक ट्रेन गेली. मी VC वरून त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणजे सर्वसमावेशक एक इकोसिस्टीम आम्ही तयार केली आहे. प्रत्येक कुटुंबाला काही ना काही लाभ सरकारच्या माध्यमातून मिळाला पाहिजे.
शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या योजना तर मी सांगत नाही. 1 रुपयात पीक विमा योजना, 12,000 रुपये वर्षाला, 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्याला वीज बिल माफ केलं. बघा आणखी काय करणार. आता तुम्हीच ठरवा. चेंडू तुमच्या कोर्टात आहे. 2 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये एवढं काम करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून स्वामीजी 24 तास कमी पडतात. तुमच्या आशीर्वादाने मी इथं उभा आहे. मी 18-18, 20-20 तास, 22-22 तास काम करतो. कधी कधी 1 मिनिट पण झोपत नाही. पण माझी ऊर्जा जी आहे तुम्ही सगळे आहात. मला लोक म्हणतात तुम्ही कधी जेवता, कधी झोपता, तुम्ही थकत नाही. मी बोललो जनता हे माझं टॉनिक आहे, जनता माझी पॉवर आहे आणि हे आध्यात्मिक साधू संत यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हा एकनाथ शिंदेची गाडी सुरू आहे. ते ह्याच्यापेक्षा जास्ती काय करू शकतो? याच्यापेक्षा जास्ती काय करू शकत नाही. या राज्याला नंबर 1 ला आणण्याचं काम केलं. जेव्हा आपलं राज्य यायच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं, त्या राज्य सरकारमध्ये मी पण होतो, पण मी मुख्यमंत्री नव्हतो. मुख्यमंत्री झाल्या झाल्या जे राज्य 3ऱ्या नंबरला गेलं ते 1ल्या नंबरला आणण्याचं काम केलं आपण. परदेशी गुंतवणुकीत 1ल्या नंबरला आणलं. अख्ख्या देशात जेवढी गुंतवणूक येते त्यापैकी 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आपण आणली. आणि काय करणार? आज आपण तीर्थदर्शन योजना, तीर्थक्षेत्र मोठी करतोय. आज गडकोट किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपण त्याचं संवर्धन करतोय, जतन करतोय. आज युनेस्कोमध्ये आपले 14 किल्ले आपले युनेस्कोमध्ये त्याची नोंद झाली आहे. म्हणजे आपले किल्ले शिवाजी महाराजांचे जगात पोचले. आता अफजल खानाचा कोटळा काढणारे वाघनख पण आणले आम्ही तिकडून. अजून काय करायचं सांगा? 24 तासापेक्षा जास्ती तास नाही आहेत. नाही ते मी केले असतं काम. त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आता जे काय आम्ही निर्णय घेतलेत ते निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत. आणि मगाशी सांगितलं कोणी, आपण सांगितलं रामगिरी महाराजांनी की साधूचं हत्याकांड, साधू हत्याकांड झाले ना, 2 साधू हत्याकांड, 2 साधू हत्याकांड झाले पालघरमध्ये. त्या काळात मुख्यमंत्री मी नव्हतो, पण काय केलं त्याच्यावर? मुख गिळून गप्प बसले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या परिवाराला शोधलं, त्यांना मी मदत केली आणि ती केस पुन्हा CBI कडे आपण दिली. कारण साधूचं हत्याकांड होतंय, साधू हत्याकांड. आणि काही कोणी चुपचाप. म्हणून मी त्या दिवशी बोललो, आजही बोलतो, आमच्या सरकारमध्ये साधू संतांच्या केसालाही हात लागू देणार नाही. आम्ही कोणाच्या धर्माच्या विरुद्ध आहे का? बिलकुल नाही. परंतु आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करतोय का? नाही. आम्ही कुठल्या धर्माचा द्वेष करतोय का? नाही. पण शेवटी आमच्या धर्माचं रक्षण करणं, आमच्या साधू संतांचं रक्षण करणं हे तर आमचं काम आहे की नाही? नाही तर तुझी सत्ता कशाला पाहिजे? सरकार कशाला पाहिजे? सरकार गोरगरिबांचं रक्षण करण्यासाठी. माझ्या माता भगिनींना काही लोक म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली, सुरक्षित बहीण कधी देणार? हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण दिली, सुरक्षित बहीण देणार म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीच्या कडे डोळे कोणी वटारून बघितलं, अन्याय अत्याचार करण्याची बात केली तर त्याला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. बदलापूरच्या केसमध्ये
सगळे रेल्वे स्टेशनवर आले, बोले आत्ता फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या समोर आणा, आमच्या समोर आणा. आता त्या नराधम आरोपीने जेव्हा पोलिसालाच गोळी मारली तेव्हा सगळ्यांची भोकांड सुरू झाली. अरे पोलिसाला गोळी मारली, मग पोलिसांनी काय बघत बसायचं? पोलिसांनी बघत बसले असते तरी म्हणाले असते पोलिसांकडे गोळीबार केला पोलिसांवर आणि पोलिसांच्या बंदुका काय शोला ठेवल्या होत्या हे म्हणाले असते ते. आता एकीकडे तुम्ही याला फाशी द्या म्हणताय, पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला त्याच्या विरोधामध्ये कोर्टात जाताय. अरे काय चाललंय? हे दुटप्पी एवढी भूमिका, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय. हे जनता सुज्ञ आहे आणि म्हणजे महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारच्या या ज्या कृत्याला साथ देणार नाही. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार काम करत असताना, सर्वसामान्यांना न्याय देत असताना या ठिकाणी जे आज आपण जे या ठिकाणी हे धर्मसंमेलन केलेलं आहे याला मी शुभेच्छा देतोच. परंतु याची आपण स्वामीजी आणखी जनजागृती करणं, या ठिकाणी समाजाला जागृत करणं, हे सगळं जे आहे हे शेवटी माझं एवढंच आव्हान आहे. आम्ही केलेली कामं जी आहे, सरकारने केलेली कामं कुणासाठी केली? सर्वसामान्य लोकांसाठी केली, माई बहिणींसाठी केली, भावांसाठी केली, शेतकऱ्यांसाठी केली, कष्टकऱ्यांसाठी केली. जे जे निर्णय घेतले आम्ही ते फक्त तुम्ही, कारण हजारो लोकांना भेटता. सरकारची काही तुम्ही बाजूने बोला नाही म्हणत मी, पण ज्या योजना ज्या आहेत या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. हे पुण्याचं काम आपण जर केलं तर खऱ्या अर्थाने जनतेचा तुम्हालाही दुवा मिळेल आणि सरकारलाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच्यात काही राजकीय विषय नाही आहे. ज्या योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजे ही भावना ठेवून मी बोलतोय. आणि म्हणून आज इथं आपण मंदिरांना पंचगंगेचं जे प्रदूषण आहे त्याला 600 कोटी स्वामीजी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. हे पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे यासाठी आपण तो एक फॉर्म्युला केलेला आहे, त्याच्यावर आपण काम करतोय. आळंदी देवस्थानासाठी देखील विकासासाठी आपण 350 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याच्यामध्ये आणखी 15 कोटी रुपये काहीतरी कमी पडतात, तिथंही काही कमी पडणार नाही. आणि जी काय आपली देवस्थानं आहेत, ही देवस्थानं जी आहेत ही सगळी देवस्थानं या ठिकाणी चंद्रभागेचं प्रदूषण कमी झालं पाहिजे. औसेकर महाराज ते देखील आपण मोठा आराखडा केला आहे, आतलं काम आपण केलेलं आहे, करतो आहे. आणि लाखो वारकरी तिकडे येतात, त्यांना कुठेही आषाढीला, कार्तिकीला, दर महिन्याच्या एकादशीला लोक येतात. आणि म्हणून पंढरपूर देखील आपलं असं झालं पाहिजे. लोक म्हणतात बघा तिरुपती बालाजी एवढं मोठं देवस्थान आहे का, आपलं पंढरपूर पण आपलं मोठं देवस्थान आपण करू शकत नाही का? आपण सगळ्यांनी मिळून करू, सरकार कुठेही मागं राहणार नाही. खूप डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण हे करू आपण. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही जे काय मला निवेदन दिलेलं आहे या निवेदनातलं सगळ्या मी गोष्टी हे करतो, आमची एक बैठक घेतो आणि याच्यामधून तात्काळ जे जे करण्यासारखं आहे ते तात्काळ करू. आणि जे थोडं आपल्याला तांत्रिक कायदेशीर बाबी आहेत या तपासून करायच्या तेही आपण करू. शेवटी सरकार तुमचं आहे, सरकार कोणाचं आहे? सरकार आपलं सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी कायदे, नियम, अटी, शर्ती बदलायला लागल्या तरी सुद्धा त्या बदलण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम आपण म्हणतो आणि विरोधक म्हणायचे, पूर्वी ते जे टिंगल करायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. पण मोदीजींनी मंदिर पण बांधलं
तारीख पण सांगितली, उद्घाटन पण झालं. पण उद्घाटनाला काही लोकांना जाता आलं नाही. त्याला योग लागतो, भाग्य लागतं. पंढरपूरचं कोणीतरी सांगितलं, मुख्यमंत्री पूजा सुरू असताना बाहेर थांबले. कुणाबद्दल बोलले ते मला नाही माहिती, पण मी पूर्णपणे माझ्या 4 पिढ्या पूर्णपणे पांडुरंगाची पूजा होताना एक एक सेकंद डोळ्यामध्ये पांडुरंगाचं रूप साठवत होतो आम्ही. आणि म्हणून आहे ना साक्षीला, आणि म्हणून इथं मला सूचना आली आहे, धर्मजागरण यात्रा. अरे बाबा, याला पण मुख्यमंत्री नाव दिलं तर अजून प्रॉब्लेम होईल, तिकडे कोर्टात जाईल कोणतरी. योजना सगळ्या घेऊन जात आहे, चांगला आहे. योजना का न्यायच्या? कारण लोकांना माहीत पडलं पाहिजे. सगळ्यांना माहीत नाही आपल्या किती योजना आहेत, सगळ्यांना माहीत नाही. मी जेव्हा 15 घरं रोज भेट द्यायची, आम्ही स्वामीजी कार्यक्रम सुरू केला, त्याने एकच योजना माहीत होती, लाडकी बहीण योजना. मी म्हणालो 3 सिलेंडर जे मिळणार आहेत त्याची योजना. असं आहे का? बोलो वर्षाला 3 सिलेंडर मिळणार मोफत. तुमची मुलगी शिकत असेल, डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तर त्याची शिक्षणाची जबाबदारी पण सरकारने उचलली आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. लेक लाडकी लखपती, जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000, आणि वयाच्या 18व्या वर्षी 1,00,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा. ही योजना पण केली आहे. का? मुलींनी 10वी नंतर पुढं शिकावं म्हणून 11वीत पण आम्ही पैसे दिले. एवढा सगळा बारीक विचार करून सरकार आम्ही चालवतोय. काय स्वार्थ आहे आम्हाला? मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देतोय, माझ्या जनतेला काय देतोय. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीचं काय होतं मी काही सांगत नाही. आणि म्हणून जाऊ दे. आणि हे तुमचं चांगलं आहे. धर्मजागरण यात्रा 36 जिल्ह्यामध्ये 112 पंथांचे साधू संत याच्यामध्ये सगळे लोक आहेत. या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ही धर्मजागरण यात्रे माध्यमातून सर्वसामान्याला काय मिळणार, त्याला काय फायदा होणार हे सांगा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला काय यापेक्षा माझ्या जनतेला काय हे मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून काल घेतलेला जो गोमातेचा निर्णय इतके वर्ष कुठल्याही सरकारने घेतला नव्हता, पण जे होऊ शकत नाही, जे अशक्य आहे तेच तर केलं पाहिजे. ते करायसाठी तर तुम्ही एकनाथ शिंदेला पाठवला आहे आणि ते मी केलं, याचं मला समाधान आहे. गोमातेचा जय जयकार झाला पाहिजे, तिचं रक्षण झालं पाहिजे. स्वामीजी आपण म्हणालात मगाशी, गोमातेचा कायदा कसा असेल, गोवंश हत्या बंदी आपल्या सरकारमध्ये आहे. आता गोमातेला आपण राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळे कुणाची हिम्मत, कुणाची माय व्यायली नाही की गायीकडे वाईट हेतूने बघण्यात. मारणं तर पुढे राहिलं. मग त्याचं काय, आता मी मुख्यमंत्री असल्यामुळे मला बोलायला थोडं काही निर्बंध आहे. त्यामुळे सगळं होईल आपल्यासारखं मनासारखं. आणि आता तुम्ही जे काय हे धर्मजागरण हे सगळं जे सुरू केलेलं आहे, हे अतिशय संतांना एकत्र एवढ्या आणणं, एका छताखाली आणणं, 2 दिवस हे महासंमेलन आयोजित करणं ही छोटी गोष्ट नाही, ही मोठी गोष्ट आहे. आणि हे महान दिव्य स्वामीजी आपण केलंय, त्यामुळे मला आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. आपल्याला मी धन्यवाद देतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद. मनापासून या सर्व हजारो लोकांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम,
जय जय श्रीराम. धन्यवाद. कृपया सर्वांनी कुणीही जागेवरून उठायचं नाही. कृपया 2च मिनिटांमध्ये कार्यक्रम संपतोय. सर्वांनी जागेवरती शांत बस.